MBBS अभ्यासक्रमास प्रवेश देण्याचा आमिष दाखवून व्यावसायिकाची 40 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली। या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। याबाबत एका मगरपट्टा सिटीमध्ये राहणाऱ्या 49 वर्षाच्या व्यावसायिकाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। तुमच्या मुलीला मेडिकलला ऍडमिशन करून देतो, फक्त 40 लाख द्या असं म्हणत आरोपींनी व्यावसायिकांची फसवणूक केली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांच्या मुलीला MBBS अभ्यासक्रमास प्रवेश घ्यायचा होता। सुनील कुमार, सौरभ गुप्ता, विकास गुप्ता, रणधीर सिंग, प्रियंका मिश्रा अशी संशयितांची नावे आहेत। मागील ऑगस्ट महिन्यात त्यांची एका व्यक्तीमार्फत आरोपींची ओळख झाली। आरोपींनी त्यांना मुलीला खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देण्याचे आमिष दाखवलं। आपली ओळख आहे, ऍडमिशन होऊन जाईल असं व्यावसायिकाला सांगितलं गेलं। लेकीसाठी व्यावसायिकाने देखील 40 लाख देण्यासाठी पुढाकार घेतला। दरम्यान व्यावसायिकाकडून रोख आणि ऑनलाईन स्वरूपात 60 लाख रुपये घेतले, परंतु प्रवेश मिळाला नाही। त्यामुळे त्यांनी आरोपींकडे पैशांची मागणी केली। त्यावर आरोपींनी 20 लाख रुपये परत केले, मात्र उर्वरित 40 लाख रुपये न देता फसवणूक केली, अशी माहिती फिर्यादीने दिली आहे। आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार दिली। त्यानंतर आता पोलिसांनी तपास सुरू केलाय। वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक दीपक बर्गे तपास करतायत।